गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपला सिंपल प्रेझेंट पण कंप्लीट झाला, सिंपल पास्ट पण कंप्लीट झाला. ओके, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट दोघं कंप्लीट झाला. आता सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचर, सिंपल फ्युचर म्हणजे साधा भविष्यकाळ. सिंपल फ्युचर म्हणजे साधा भविष्यकाळ. ओके, भविष्यकाळामध्ये ज्या क्रिया घडणार आहे त्याच्यासाठी आपण यूज करतो सिंपल फ्युचर. ओके, आपल्या सिंपल प्रेझेंट मधल्या कोणत्या क्रिया होतात ज्या डेली मध्ये घडतात त्या सिंपल प्रेझेंट मध्ये येतात. ज्या घडल्या आहेत त्या सिंपल पास्ट मध्ये. सपोज मी क्लासला आलो, ओके, ही घडली क्रिया. मी जेवण केलं, ही घडली क्रिया. ओके, मी गावाला गेलो, पाहिलं, वाचलं, ऐकलं, ह्या क्रिया काय घडल्या. ओके, ही क्रिया घडणार आहे, सिंपल फ्युचर होणार आहे. त्याच्या लास्टला काय असतो? मोस्ट ऑफ नार. घडणार, करणार, बोलणार, जाणार, येणार, पाहणार, ऐकणार, गाणार, जे काय असेल तो नार लागत असतो. ओके, आपले सब्जेक्ट काय काय असतात मित्रांनो? आय, यू, ही, शी, वी, दे. आणि सपोज एखादं नाव यूज केलं तर नाव. ओके, हे काय आपले सर्व सब्जेक्ट आहेत. आय, यू, ही, शी, वी, दे अँड राम हे नाव यूज केलं. ओके, फर्स्ट काय यूज करायचं? सिंपल फ्युचरला सिंपली सब्जेक्ट, देन विल, देन V1, देन ऑब्जेक्ट. ओके, शाल यूज केला तरी चालतो, पण अगोदरच्या फॉर्मॅटनुसार शाल कशाला यूज केला जातो? फक्त आय आणि वी या दोघांसाठी शाल लागतो. ओके, आणि विल कशासाठी यूज करतो? विल ह्या तुम्ही सर्वांना यूज केला तरी चालतो. सर्वांना विल यूज करा, काय फरक नाही पडत. शाल पण यूज करायचा असेल फक्त आय आणि विलाच यूज करायचा. ओके, फर्स्ट ही. सब्जेक्ट काय घेतला आपण? ही. हिला काय लागणार? हेल्पिंग वर्ब विल. वर्ब यूज केला प्ले क्रिकेट. ही विल प्ले क्रिकेट. ही विल प्ले क्रिकेट म्हणजे तो काय करणार आहे? क्रिकेट खेळणार आहे. तो क्रिकेट खेळणार. ओके, खेळणार पण आपल्या बोली भाषेनुसार जर आपण बोललो तर तो क्रिकेट खेळेल. ओके, ती गोष्ट घडणार आहे. घडली का? अजून नाही घडली, ती घडणार आहे. ओके, मी क्लासला येणार. आय विल कम टू क्लास. सिंपल, आय विल कम टू क्लास. मी मूवी बघणार. आय विल वॉच मूवी. आय शॅल वॉच मूवी. ओके, ते क्लासला येणार. दे विल कम टू क्लास. ओके, ते दूध पिणार. दे विल ड्रिंक वॉटर. दे विल ड्रिंक मिल्क. ओके, ते दूध पिणार. आम्ही अभ्यास करणार. वी विल स्टडी. वी विल डू स्टडी. ओके, दोघं यूज केलं तरी चालेल. त्याच्यानंतर याचा जर निगेटिव्ह करायचा असेल तर सिम्पली फर्स्ट यूज सब्जेक्ट, देन विल, देन नॉट, V1 and object. Simple. First use subject, then will, not, V1 and object. Okay, याचा निगेटिव्ह करायचा असेल तर he will not play cricket. He will not play cricket. मराठीमध्ये तो क्रिकेट खेळणार नाही. ओके, तो क्रिकेट खेळणार नाही किंवा तो क्रिकेट नाही खेळणार. ओके, मराठी आपल्या बोली भाषेनुसार तुम्ही यूज करू शकता. तो क्रिकेट खेळणार नाही किंवा तो क्रिकेट नाही खेळणार. ओके, ती गावाला जाणार नाही. शी विल नॉट गो टू टाउन ऑर विलेज. मी गाणं गाणार नाही. आय शॅल नॉट सिंग अ सॉन्ग. मी स्टेजवर गाणं गाणार नाही. आय शॅल नॉट सिंग अ सॉन्ग ऑन स्टेज. मी मूवी बघणार नाही. आय विल नॉट वॉच मूवी. ओके, ती माझ्यासोबत बोलणार नाही. शी विल नॉट टॉक विथ मी. मी तुझ्यासोबत बोलणार नाही. आय शॅल नॉट टॉक विथ यू. आय विल नॉट टॉक विथ यू. ओके, नॉट. फर्स्ट यूज सब्जेक्ट, देन विल, देन नॉट, V1 अँड ऑब्जेक्ट. ओके, आता पण ज्यावेळेस तुम्ही प्रश्न करणार त्यावेळेस तो समोरून आन्सर करणार आहे. करणार आहे की नाही
असेल तर विल आणि नसेल तर विल नॉट. ओके, पण प्रश्न येणं गरजेचं. तर प्रश्न करताना काय करायचं, सिम्पली यांची प्लेस चेंज करायची. अगोदर पण आपण तेच केलंय. विल सुरुवातीला वापरायचा, सब्जेक्ट नंतर यूज करायचा. ओके, विल or shall, then subject, then V1 and object. Will she play cricket? Will she play cricket? Okay, will she play cricket? मराठीमध्ये ती क्रिकेट खेळणार का, हा झाला प्रश्न. ओके, क्वेश्चन. विल शी प्ले क्रिकेट, ती क्रिकेट खेळणार का. आन्सर काय करणार समोरचा, ती क्रिकेट खेळणार. ओके, शी विल प्ले क्रिकेट. ओके, 2 मिनिटं. तो क्रिकेट खेळणार का चालू ना. ओके, तो क्रिकेट खेळणार का, विल ही प्ले क्रिकेट. तो क्रिकेट खेळणार का, आन्सर काय, तो क्रिकेट खेळणार, ही विल प्ले क्रिकेट. तो क्रिकेट खेळणार नाही, ही विल नॉट प्ले क्रिकेट. जर तिथे ती असतं तर विल शी प्ले क्रिकेट, ती क्रिकेट खेळणार का, शी विल प्ले क्रिकेट, ती क्रिकेट खेळणार, किंवा शी विल नॉट प्ले क्रिकेट, ती क्रिकेट खेळणार नाही. ओके, तू स्टेजवर गाणं गाणार का, विल यू सिंग अ सॉन्ग ऑन स्टेज. किंवा तू गाणं गाणार का, विल यू सिंग सॉन्ग. विल यू सिंग सॉन्ग, तू गाणं गाणार का. आन्सर काय, मी गाणं गाणार. समोरचा आन्सर काय भरेल, मी बोलेल. जर मी समोरच्याला विचारतोय की विल यू सिंग सॉन्ग, तू गाणं गाणार का, समोरचा काय सांगेल, येस आय विल सिंग सॉन्ग. आय विल सिंग सॉन्ग, मी गाणं गाणार. मी गाणं गाणार नाही, आय विल नॉट सिंग सॉन्ग. तू तिच्यासोबत बोलणार का, विल यू टॉक विथ हर. मी तिच्यासोबत बोलणार, आय विल टॉक विथ हर, किंवा आय विल नॉट टॉक विथ हर. ओके, आई आपण गावाला जाणार का, मदर शॅल वी गो टू विलेज. आई काय सांगेल, वी शॅल गो टू विलेज, किंवा वी शॅल नॉट गो टू विलेज. वी विल गो टू विलेज, किंवा वी विल नॉट गो टू विलेज. ओके, समजलंय. हा प्रश्न येणं गरजेचं, प्रश्न समोरून येणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही विचारणं गरजेचं. ज्यावेळेस तुम्ही प्रश्न करणार त्यावेळेस यस आन्सर येईल किंवा नो आन्सर येईल, या दोघांपैकी काहीतरी एक येणार आहे. ओके, याचा जर WH यूज करायचा असेल तर कसा यूज करणार, यामध्ये WH यूज करायचा असेल तर कोणते WH यूज करतो मित्रांनो आपण, वाय, व्हेन, where, what, how, who, with whom, and why, का, when, किंवा, where, कोठे, what, काय, how, कसा, who, कोण, with whom, कोणा सोबत. समजलंय. ओके, वाय, का, वेन, किंवा, वेअर, कोठे, व्हॉट, काय, हाऊ, कसा, हू, कोण, विथ हुम, कोणा सोबत. ओके, आता ते यूज करताना कसे यूज करतात, फर्स्ट यूज WH, देन विल और शॅल, देन सब्जेक्ट V1 अँड ऑब्जेक्ट. ओके, या WH पैकी कोणताही WH यूज करा मित्रांनो. सपोज वाय यूज करा, वेन यूज करा, वेअर, व्हॉट, हाऊ, हू अँड विथ हुम. ओके, विथ हुम, विथ हुम, कोणा सोबत, विल शी प्ले क्रिकेट. ओके, विथ हुम विल शी प्ले क्रिकेट. विथ हुम विल शी प्ले क्रिकेट. विथ हुम म्हणजे काय, कोणासोबत, शी ती, ती कोणा सोबत क्रिकेट खेळणार. विथ हुम विल शी प्ले क्रिकेट. ओके,
विथ होम विल शी प्ले क्रिकेट. ती कोणासोबत क्रिकेट खेळणार? ती कोणासोबत क्रिकेट खेळणार? तू कोणासोबत क्रिकेट खेळणार? विथ होम विल यू प्ले क्रिकेट. ओके. इंडिया टीम कोणासोबत क्रिकेट खेळणार? विथ होम विल इंडियन टीम प्ले क्रिकेट. ओके. तू कोणासोबत जाणार? विथ होम विल यू गो. ओके. जर सपोज तुम्ही याच्यामध्ये चेंज करतायत व्हेन विल शी प्ले क्रिकेट. ती केव्हा क्रिकेट खेळणार? व्हॉट विल शी प्ले. ती काय खेळणार? व्हॉट विल शी प्ले. ती काय खेळणार? हाऊ विल यू प्ले क्रिकेट. तू कसा क्रिकेट खेळणार? हू विल प्ले क्रिकेट. क्रिकेट कोण खेळणार? ओके. ज्यावेळेस हू येणार त्यावेळेस सब्जेक्ट अब्सेंट होऊन जातो. हू विल प्ले क्रिकेट समोरून आन्सर येणार. ओके. आय विल और शी विल और यू विल और ही विल. ओके. ते आन्सर मध्ये ना. आता याचा निगेटिव्ह करायचा असेल तर मित्रांनो फर्स्ट यूज WH then object WH then helping verb then subject not V1 and object. ओके. WH मध्ये यूज केला आपण विथ होम. हेल्पिंग वर्ब मध्ये विल शी नॉट प्ले क्रिकेट. ओके. विथ होम विल शी नॉट प्ले क्रिकेट. ती कोणासोबत क्रिकेट खेळणार नाही. ती कोणासोबत क्रिकेट खेळणार नाही. ती कोणासोबत क्रिकेट खेळणार नाही. ओके. विथ होम विल शी प्ले क्रिकेट. ती कोणासोबत क्रिकेट खेळणार. आणि विथ होम विल शी नॉट प्ले क्रिकेट. ती कोणासोबत क्रिकेट खेळणार नाही. हा याचा निगेटिव्ह झाला. ओके. हू विल नॉट प्ले क्रिकेट. कोण क्रिकेट खेळणार नाही? आन्सर मध्ये येईल सब्जेक्ट. मग शी असेल, ही असेल, वी असेल. व्हेअर विल शी नॉट प्ले क्रिकेट. ती कोठे क्रिकेट खेळणार नाही. ओके. समजला? सिंपल फ्युचर मध्ये. ओके. व्हेअर विल यू वॉच मूवी. तू मूवी कोठे पाहणार? व्हेअर विल यू नॉट वॉच मूवी. तू कोठे मूवी पाहणार नाही. व्हेअर विल यू नॉट वॉच मूवी. तू कोठे मूवी पाहणार नाही. समजला? हा फर्स्ट फॉर्मॅट WH चा. नेक्स्ट WH चा फॉर्मॅट. ओके. नेक्स्ट WH मध्ये कोणते WH यूज करू तो मित्रांनो आपण? विच म्हणजे कोणता, कोणता, कोणती, कोणते. ओके. हुज कोणाचा, कोणाची, कोणाचे. ओके. विच कोणता, कोणती, कोणती. हुज कोणाचा, कोणाची, कोणाचे. हाऊ मच म्हणजे किती. लिक्विड फॉर्म मध्ये जे असतात. ओके. हाऊ मेनी जे आपण 1 2 3 काउंट करू शकतो. हाऊ मेनी. ओके. हाऊ मच लिक्विड फॉर्म मध्ये असतात जे kg लिटर वगैरे मध्ये. ओके. फर्स्ट यूज WH देन ऑब्जेक्ट देन हेल्पिंग वर्ब देन सब्जेक्ट अँड V1. अगेन ऑब्जेक्ट यूज केला तरी चालतो. ओके. या WH पैकी कोणताही WH यूज करा मित्रांनो. आता सपोज इथे मी यूज केला विच. विच कार. विच कार कोणती कार. विल यू ड्राइव्ह. विच कार कोणती कार. विल यू ड्राइव्ह तू चालवणार. विच कार विल यू ड्राइव्ह तू कोणती कार चालवणार. ओके. विच मूवी विल यू वॉच तू कोणती मूवी बघणार. विच मूवी विल वी वॉच आपण कोणती मूवी बघणार. विच मूवी विल शी वॉच ती कोणती मूवी बघणार. ओके. हुज कार कोणाची कार. हुज कार विल यू ड्राइव्ह तू कोणाची गाडी चालवणार. ओके.
तू कोणती कार चालवणार. ओके. गव्हर्नमेंट कोणता कायदा अनाउन्स करणार. ओके. विच लॉ विल गव्हर्नमेंट अनाउन्स. ओके. विच लॉ विल गव्हर्नमेंट अनाउन्स. कोणता लॉ गव्हर्नमेंट अनाउन्स करणार विदिन अ इयर. ओके. देन WH मध्ये निगेटिव्ह याचा करायचा असेल तर फर्स्ट यूज WH प्लस ऑब्जेक्ट, then helping verb, then subject, not, even and object. Okay. Which car will you not drive. तू कोणती कार चालवणार नाही. ओके. विच कार विल यू नॉट ड्राईव्ह. तू कोणती कार चालवणार नाही. ओके. महाराष्ट्र सरकार कोणता कायदा अनाउन्स करणार नाही. विच लॉ विल महाराष्ट्र गव्हर्नमेंट नॉट अनाउन्स. ओके. किती हाऊ मेनी लॉ विल महाराष्ट्र गव्हर्नमेंट अप्लाय. किती लॉ महाराष्ट्र गव्हर्नमेंट अप्लाय करणार. हाऊ मेनी लॉज विल महाराष्ट्र गव्हर्नमेंट नॉट अप्लाय. ओके. महाराष्ट्र गव्हर्नमेंट किती लॉ कायदा अप्लाय करणार नाही. ओके. समजलंय मित्रांनो. विच आणि हुज हा झाला आपला सिंपल फ्युचर. ओके. आता याच्यानंतर आपण परफेक्टचा टेन्स चालू करू. ओके. हॅव अ गुड डे.